श्री स्वामी समर्थ. श्री गणेश व माता सरस्वती यांना वंदन असो. श्री दत्तात्रय महाराजांना नमस्कार असो. श्री गुरु महाराजांना शिष्याने प्रार्थिले. अवतार चरित्राध्यायाच्या अंती जयंत्यांचा एक अध्याय निश्चितपणे सांगू असे आपण वचन दिले. त्यानुसार जयंत्या अध्याय सविस्तर सांगावा. हे शिष्याचे वचन ऐकल्यावर श्री गुरु समस्त जयंत्यांविषयी समप्रमाणे विवेचन करू लागले. देवतांच्या जयंती दिनी भगवंताचे पूजन व उपवास केला असता संकटांचा नाश होऊन इच्छिलेल्या कामना पूर्ण होतात. चैत्र शुक्ल प्रतिपदा संवत्सरारंभ म्हणजे गुढीपाडवा. ब्रह्मपुराणातील वचनानुसार या दिनी सूर्योदयी ब्रह्मदेवाने हे जग उत्पन्न केले. जेव्हा दोन्हीही दिवशी सूर्योदय काळी प्रतिपदा असते अथवा उजाडता वेळी नसेल तेव्हा पहिलीच आदरावी. वशिष्ठांचेही वचन आहे की चैत्र शुद्ध प्रतिपदा, फाल्गुन कृष्ण प्रतिपदा आणि कार्तिक शुक्ल प्रतिपदा या पूर्वतिथीने युक्त असतील त्याच पाळाव्यात. गुढीपाडव्यास पाणपोई सुरू करावी. हे भाग्यवर्धक आहे. या दिवशी तैलाभ्यंग स्नान न केल्यास दोष उत्पन्न होतो. घरोघरी ध्वजारोहण करावे. देव ब्राह्मण पूजन करावे. कडुनिंब पत्रांचे भक्षण करावे. ब्राह्मण संत पुरुषांना भोजन द्यावे. आपल्या मंगल आरोग्यासाठी कडुनिंबाची कोवळी पाने, फुले, मिरी, मीठ, हिंग, जिरे, ओवा यांचे मिश्रण करून भक्षण करावे. उत्तम भोजन करावे. दक्षिणा दान द्यावे. भगवत कीर्तन ऐकावे. सत्य मृदू भाषण करावे. आरंभी देवी नवरात्र करावे. प्रतिपदा ही अमावस्यायुक्त असेल तर द्वितीयायुक्त प्रतिपदेने सुरुवात करावी. नूतन वर्षाचे संकल्प करावेत. फक्त चैत्र हा अधिक मास असल्यास त्या काळात देवकार्य करू नये. दुसऱ्या मलमासात मात्र करावे. अधिक चैत्रात प्रतिपदेला निंबपत्र भक्षण करू नये. चैत्र शुद्ध तृतीयेला कर्क लग्नावर देवी गौरीचा जन्म झाला. ही चतुर्थी युक्त करावी. द्वितीयायुक्त घेऊ नये. तृतीयेपासून 1 महिना उमामहेश्वर पूजन करावे. हे गौरी व्रत अखंड सौभाग्यकारक, पुत्रपौत्रदायक असते. श्री गौरी पूजनाने वैधव्य दोष उद्भवत नाहीत. चैत्र शुद्ध पंचमीला मध्यान्नी मीना अवतार झाला. चैत्र शुद्ध अष्टमीला भवानी मातेची जयंती असते. हा अन्नपूर्णतेचाही जन्मदिन आहे. नवमीला तारेचा तसेच भुवनेश्वरी मातेचा जन्म झाला. नवमीलाच कर्कलग्नी पुनर्वसू नक्षत्री मध्यानी श्रीराम अवतरले. ही श्रीराम जयंती सर्वश्रुतच आहे. शक्यतो सांप्रदायिक मतानुसार ती साजरी करावी. चैत्र शुद्ध चतुर्दशीला सिद्धेश्वरी मातेचा जन्म झाला. चैत्र शुक्ल पौर्णिमेलाच हनुमंतांचा जन्म झाला. जन्मकालीच हनुमंतांनी फळ समजून सूर्यबिंब खाण्यासाठी उड्डाण केले. ही कथा मान्य असल्यामुळे या दिवशी सूर्योदयीच हा जन्म ग्राह्य आहे. शनिवार, रविवार, गुरुवार या दिवशी चैत्र पौर्णिमा आली असता त्या दिवशी स्नान श्रद्धादी कर्मे करण्याचा योग साधल्यास अश्वमेध फल लाभते. काही जण सिद्धेश्वरीचा जन्म पौर्णिमेचा असेही मानतात. याच दिवशी श्री काशीचाही जन्मदिवस सांगितला आहे. वैशाख शुक्ल तृतीयेला परशुराम जयंती असते. वैशाख शुक्ल तृतीया ही अक्षय्य तृतीया होय. ही तृतीया बुधवारी व सोमवारी आली तर उत्तम. त्यातही बुधवारी रोहिणी नक्षत्र असेल तर अधिकच पुण्यदायक. अक्षय तृतीया हा कृत युगारंभ दिनही आहे. कार्तिक शुद्ध नवमी हा त्रेता युगारंभ दिन. या युगारंभ तिथीत पिंडरहित श्राद्धे करावीत. युगारंभ तिथी व मनवादी तिथीस श्राद्धे केल्यास पितरांना 2000 वर्षांपर्यंत निश्चित तृप्ती मिळते. वैशाख शुक्ल सप्तमी हा गंगेचा जन्मदिवस. एकदा भागीरथी गंगेच्या ओघाने जणूची तपश्चर्या भंग झाली. त्यामुळे क्रोधवश झालेल्या जणूराजाने भागीरथीच पिऊन टाकली. आपल्या कन्येला भागीरथी जणूराजाने पिऊन टाकले हे पाहून भागीरथाने त्याची प्रार्थना केली. तेव्हा जणूराजाने आपल्या उजव्या कानातून तिला बाहेर सोडले, म्हणून ती जान्हवी नावाने प्रसिद्ध झाली. वैशाख शुक्ल चतुर्दशी हा नृसिंह देवांचा जन्म. या रौद्र रूपाचा जन्म प्रदोषकाली झाला.
सोमवार, शनिवार, स्वाती नक्षत्र, सिद्धियोग यातील एखादा योग असता हा जन्मयोग साधकास अधिक फलदायी ठरतो. नृसिंहाप्रमाणेच कूर्म, बौद्ध, कल्की हे अवतार सायंकाळी सांगितले आहेत. चैत्र वैशाख महिन्यात वसंत ऋतूमध्ये ब्राह्मणास तोषवावे. देवावर जलाची संततधार धरून ते तीर्थ सर्वांना द्यावे. वामन पुराण सांगते, वैशाख महिन्यामध्ये वैदिक विद्वान ब्राह्मणास सुगंधी फुले, चंदन, फळे अर्पण करावी. परमभक्तीने पूजावे. ग्रामस्थ जनांसाठी पानपोया ठेवाव्यात. देव मंदिरी अभिषेक करावेत, ज्यामुळे पुण्यलाभ होईल. वैशाख शुद्ध पौर्णिमेला सायंकाळी कूर्म जयंती तसेच पुष्करा देवीचा जन्मदिवस असतो. वैशाख शुक्ल चतुर्दशीस ज्वालामुखीचा जन्म असतो. सर्व वैशाख महिनाभर श्री शंकरांवर जलाभिषेक करावा. हे वैशाख स्नान समाप्त झाल्यावर तिलपात्र दान, दीपदान करावे. वसंत ऋतूमध्ये महिनाभर 3 दिवस अथवा 1 दिवस तरी करावे. शुद्ध प्रतिपदेपासून दशहरारंभ गंगा स्नान करावे. 10 दिवसपर्यंत गंगा लहरी स्तोत्राचे पठण व श्रवण करावे. ज्येष्ठ शुक्ल द्वितीयेला बौद्ध कल्की अवतार झाले. ज्येष्ठ शुद्ध तृतीयेला रंभाव्रत करावे. पुढील दिवशी चतुर्थीला उमा अवतार, अष्टमीला शुक्लादेवी पूजन तर दशमीला गंगावतार उत्सव करावा. ज्येष्ठ महिना शुक्ल पक्ष, दशमी बुधवार, हस्त नक्षत्र, व्यातिपात, गरकरण, आनंद संवत्सर, कन्या राशीला चंद्र, वृषभेचा रवी ही दशहरा सम्यक जाणावी. या दशयोगातील कित्येक रोग एकत्रित आलेल्या दशमीस हे व्रत करावे. ज्येष्ठ हा अधिक मास आला असेल तर याच महिन्यात व्रत करावे, हे श्रेष्ठ ठरते. दुसऱ्या ज्येष्ठ महिन्यात हे व्रत करू नये असे शास्त्र सांगते. या दिवशी काशी या क्षेत्री राहणाऱ्यांनी दशाश्वमेध तीर्थावर आंघोळ करून श्री गंगा पूजन करावे. यथाशक्ती दानधर्म करावा. अन्य ठिकाणी राहणाऱ्या लोकांनी जवळपासच्या नदी, सरोवरात, तीर्थात स्नान करावे. गंगा पूजन करावे. दशविध पापांचे निरसरण. कायिक पापाचे 3 प्रकार आहेत. दिली नसताना परस्पर वस्तू घेणे, शास्त्रविरोधात जाऊन हिंसा करणे, परस्त्री गमन करणे. वाचिक पापाचे 4 प्रकार आहेत. कठोर भाषेचा वापर करणे, नेहमी खोटे बोलणे, चहाडी करणे व वाटेल तशा बाता मारणे. मानसिक पापे 3 प्रकारची आहेत. दुसऱ्याच्या पैशांचा उपहार करणे, कारण नसताना दुसऱ्याचे वाईट चिंतणे, एखाद्या वस्तूसाठी अत्याग्रह धरणे. म्हणून कायिक, वाचिक, मानसिक अशा 10 पापांमध्ये सामील होऊ नये. विवेक राखून भगवत प्राप्ती करणे म्हणजे ते पुण्यदायी मोक्षकारक ठरते. अनेक पातकांचा परिहार गंगा स्नानाने होतो. तिच्या स्मरणानेही पापे दग्ध होतात. ज्येष्ठ शुद्ध द्वादशीस सायंकाळी कूर्म जयंती असते. दर्शनाने सकल पितरांचा उद्धार होतो. गंगा कृपा झाली तर भवपार होता येते. आषाढ मास. आषाढ शुद्ध प्रतिपदा या दिवशी वैद्यनाथ जयंती. आषाढ शुक्ल एकादशीला मत्स्य जयंती असते. आषाढ शुद्ध एकादशी ही तर महातिथी, पंढरपूरच्या श्री पंढरीनाथांचा महाउत्सव. या तिथीस ईश्वर पूजा करून श्री भगवंतांच्या सान्निध्यात बसून कामणिक व्रते संकल्प करावे. आषाढ शुद्ध पौर्णिमा ही व्यास गुरु पूजा पौर्णिमा. या पौर्णिमेस कोलील व्रत, शिवशयनोत्सव करण्यास प्रदोषकाळीची पौर्णिमा घ्यावी. श्रावण मास. श्रावण महिन्याच्या शुक्ल तृतीयेस नारायणाने जसा कुर्मावतार घेतला तसा हा मंगला गौरीचा जन्म. श्रावण शुद्ध षष्टीला सायंकाळी कल्की जयंती. श्रावण शुद्ध पौर्णिमा तर नारळी पौर्णिमा म्हणून फार प्रसिद्ध आहे. श्रावण कृष्ण प्रतिपदेस विंध्याचल जयंती व भीमचंडी जयंती. श्रावण कृष्ण षष्टीला हरदेव जयंती. सप्तमीला सीता जन्म. श्रावण कृष्ण अष्टमीला श्रीकृष्ण जन्माष्टमी. या गोकुळाष्टमीला रोहिणी नक्षत्र असेल वा ही अष्टमी बुधवार व सोमवारी आल्यास आणि त्यातही नवमी असल्यास या उत्सवाचे फळ मुक्तिदायक असे आहे. या उत्सवावेळी उपोषण, जागरण करण्याची आज्ञा शास्त्रकार करतात. श्रीकृष्णांची मृत्तिका मूर्ती वा सुवर्णमूर्ती करून ती आपल्या कुलाचारानुसार पूजावी. या दिवशी वृषभ लग्नावर मध्यरात्री
सिंह राशीत रवी, 5 ग्रह उच्च बलीय, वृषभ राशीला चंद्र असताना धर्मसंस्थापनार्थ भगवंतांचा श्रीकृष्ण नामे पूर्णावतार झाला. कृष्णाष्टमीलाच शीतला जन्म मानला जातो. नवमीला कर्दम जन्म सांगतात. कृष्ण त्रयोदशीला कलियुगाचा आरंभ. श्रावण कृष्ण अमावस्येला पिठोरी व्रत केले जाते. भाद्रपद शुक्ल द्वितीयेला बलभद्र बलराम जयंती. शुक्ल तृतीयेला मध्यान्ही मंगलागौरी जन्म. हा उत्सव पूर्ण तृतीयेचा न घेता चतुर्थीयुक्त तृतीया असेल तर तो दिवस उत्तम मानावा. या व्रतदिनी स्त्रियांनी उपवास करावा. श्री शंकर पार्वतीचे पूजन करावे. हरितालका कथा ऐकावी. भाद्रपद शुक्ल चतुर्थीला मध्यान्ही श्री गणेश जन्म साजरा करावा. ही चतुर्थी रविवारी व मंगळवारी आली तर अतिउत्तम. या दिवशी चंद्रदर्शनाने दोष येतो. चंद्र पाहणाऱ्यावर खोटा आळ येतो. या दोषाच्या शांतीकरिता सिंहप्रसेन श्लोकाचे पठण करावे. सांप्रदायिक गाणेशी पद्धतीने सत्यविनायक पूजा व्रत करावे. बाकी श्री गणेशोत्सवाचे पूजन सार्वत्रिक आहेच, ते शास्त्रोक्त होणे बंधनकारक आहे. भाद्रपद शुक्ल तृतीयेला दुपारनंतर वराह जयंती असते. कोणी शुक्ल पंचमीसही ही जयंती साजरी करतात. या दिवशी ऋषी पूजन करून नांगरल्या वाचून जी जमीन असते तिथे शेतकऱ्याने उत्पन्न केलेल्या तांदूळ भाज्यांचे भक्षण करावे. भाद्रपद शुक्ल सप्तमीला राधा जन्म. भाद्रपद अष्टमीला ज्येष्ठ देवी जन्म. या दिवशी ज्येष्ठ नक्षत्र असल्यास हे व्रत स्त्रियांकरिता मंगलकारक ठरते. अनुराधा नक्षत्री आवाहन करून मूळ नक्षत्रावर विसर्जन असे 3 दिवसांचे हे व्रत आहे. भाद्रपद शुक्ल द्वादशीला श्रवण नक्षत्रावर श्रीहरीचा 5वा वामन अवतार झाला. एकादशी युक्त द्वादशीला श्री भगवान वामन व्रत करावे. या दिवशी मध्यान्ही नदी संगम तीर्थावर जाऊन स्नान करावे. भाद्रपद शुक्ल चतुर्दशी ही अनंत चतुर्थी म्हणून अनंताचे पूजन फलप्रद मानले जाते. अनंत चतुर्दशीला सूर्योदयाच्या वेळी 2 मुहूर्त असतात. मध्यान्हपूर्वी 14 गाठी असलेल्या अनंतरूपी देवाची पूजा करणे फलप्रद आहे. भाद्रपद कृष्ण षष्ठीला कपिला षष्ठी जयंती म्हणतात. भाद्रपद कृष्णाष्टमीस गजगौरी जन्म झाला. दुर्गाष्टमी महालक्ष्मीचे नवरात्र आश्विन शुक्ल प्रतिपदेपासून सुरू होते. आश्विन शुक्ल पंचमीला ललिता देवीचा जन्म आहे. आश्विन शुक्ल सप्तमीला गरुड जन्म झाला. या सप्तमीला पत्रिका पूजन सांगितले आहे. याच दिवशी सरस्वती जन्म झाला. आश्विन शुद्ध पक्षात मूळ नक्षत्राच्या प्रथम पादी सरस्वतीचे आवाहनादी, पूर्वाषाढा नक्षत्रात दिवसा पूजनादी व उत्तराषाढा नक्षत्रात बलिदान करावे. श्रवण नक्षत्राच्या प्रथम पादी सरस्वती विसर्जन करावे. सरस्वती स्थापनेपासून विसर्जन होईपर्यंत अध्ययन, अध्यापन, लेखन करू नये. शुद्ध अष्टमीला भद्रकाली नवमीला दुर्गा देवीचा जन्म झाला. शारदोदशमीस शारदोत्सव असून भगवती देवीचे पूजन कुलाचारानुसार करावे. विजयादशमीला सीमोल्लंघन करण्याचा प्रघात आहे. या दिवशी शमीचे पूजन करावे. शमी वृक्ष नसल्यास आपट्याची पूजा करावी. आश्विन शुक्ल दशमीला सायानी बौद्ध जन्म झाला. आश्विन शुक्ल पौर्णिमेला अश्विनी कुमार हे देवांचे वैद्य जन्मले. या पौर्णिमेच्या रात्री श्रीमन लक्ष्मी नारायण उद्भवले. ही पौर्णिमा कोजागिरी पौर्णिमा होय. ही मध्यरात्री साजरी करतात. वरदा लक्ष्मीचे पूजन करावे व प्रसाद ग्रहण करावा. कोजागिरीला रात्री कोणी जागृत आहे असे लक्ष्मी बोलून जागृताला धनाधिकाचा वर देते. आश्विन कृष्ण द्वादशीला सवस्त गौरी पूजन करावे. त्रयोदशीला कामेश्वराचा जन्म झाला. आश्विन कृष्ण त्रयोदशीला सायंकाळी घराबाहेर यमदीप लावावेत. अपमृत्यू नाश पावतो. आश्विन कृष्ण चतुर्दशी नरक चतुर्दशी या दिवशी अभ्यंग स्नान करावे. कृष्ण अमावस्येला दीपावलीचा उत्सव. या दिवशी सायंकाळी लक्ष्मी पूजन करावे. श्री महाकाली, महालक्ष्मी, महासरस्वतीच्या पूजनाने धनधान्य लाभ होतो. कार्तिक शुद्ध प्रतिपदेला बलिपूजा दीपोत्सव. श्रद्धा भक्तीने अन्नकूट गोवर्धन पूजन करावे. चतुर्दशी अमावस्या व प्रतिपदेलाही अभ्यंग स्नान करावे. प्रतिपदेला लक्ष्मी कुबेर पूजन करावे. कार्तिक शुद्ध द्वितीया ही यमजयंती वा यमद्वितीया नामे विख्यात आहे. या दिवशी भाऊबीज. यमुनेने यमदेवाला स्वगृही भोजन घातले म्हणून या दिवशी बहिणीच्या हातून भोजन स्वीकारण्याचे फार महत्त्व आहे.
धनलाभ वृद्धी होते. स्वभगिनी नसल्यास तत्सम भगिनीच्या घरी भोजन घ्यावे, त्यांना धन अर्पावे, सत्कार करावा, म्हणजे शुद्ध कर्माच्या फलस्वरूप पुढे धनलाभ होतो. कार्तिक शुद्ध दशमीला यमुना जयंती आणि यम पूजन करावे. कार्तिक शुद्ध द्वादशीला प्रबोधोत्सव, तुलसी विवाह, चातुर्मास्य समाप्ती या दृष्टीने विशेष महत्त्व आहे. कार्तिक शुक्ल चतुर्दशी हे वैकुंठ चतुर्दशी, याच्या पूर्व दिवशी उपवास करून दुसऱ्या दिवशी अरुणोदय कालास चतुर्दशीचे ठाई श्री शंकर पूजन करून प्रातः पारणे करावे. असे अहोरात्र उपोषण घडते. सूर्योदयापूर्वी 4 घटिका 1 घटिका 24 मिनिटे हा अरुणोदय. त्रयोदशीचे उपोषण चतुर्दशीच्या अरुणोदयापर्यंत चालते. विष्णू पूजनही करतात. हा विश्वेश्वर प्रतिष्ठा दिनही आहे. कार्तिक शुक्ल पौर्णिमेला कार्तिक स्वामी जयंती, या दिवशी भगवंताचा मत्स्यावतार झाला. या पौर्णिमेला कृत्तिका नक्षत्र असता कार्तिक स्वामींचे दर्शन घेतल्यास महत्पुण्य लाभते. या पौर्णिमेला आकाशदीप त्रिपुरोत्सव समाप्ती होते. कार्तिक कृष्ण अष्टमीला उग्रमूर्ती कालभैरवाची जयंती. कालभैरवाष्टकम व्रत मध्यान्ह व्यापिणी करावे. मार्गशीर्ष शुक्ल पंचमीला बलदेव जयंती. तसेच श्रावण शुक्ल पंचमीप्रमाणे या पंचमीलाही नागपूजन करावे. ही पंचमी षष्टीयुक्त असल्यास उत्तम. या दिवशी दान केल्याने विशेष पुण्य लाभते. नागलोकी विकास करता येतो, असे स्कंदपुराणात उत्सवाचे फळ सांगितले आहे. श्रावण व मार्गशीर्ष या 2 महिन्यांव्यतिरिक्त अन्य महिन्यात शुक्ल पंचमी चतुर्थी युक्त घ्यावी, अशी शास्त्रज्ञ आहे. मार्गशीर्ष शुक्ल षष्टीला रविवार चंद्र शततारका नक्षत्र असता श्री शिव मल्हारी प्रत्यक्ष प्रकटले. प्रथम आले कैलासाहून जेजुरी क्षेत्री कडे पठारी. साधू भक्तांच्या संरक्षणार्थ मणिमल्लांचा विनाश करण्यासाठी धावले. त्यांची अन्य स्थानेही बरीच असून करुणार्णव सदाशिव अवतार परमेश्वर म्हाळसाकांत त्या विविध क्षेत्री बसून भक्तजनांचे संरक्षण करीत आहेत. ही षष्टी चंपाषष्ठी नावे प्रसिद्ध आहे. कुल धर्मोत्सव करणाऱ्यांना श्री शिव प्रसन्न होतात. या षष्टीला स्कंद जयंतीही म्हणतात. पूजनार्थ पूर्वीच्या तिथीचा विचार होतो. मार्गशीर्ष शुक्ल सप्तमीस सूर्यव्रत सांगितले आहे. मार्गशीर्ष शुक्ल चतुर्दशीला श्री दत्तात्रय अवतार झाला. दत्तपुराण भृगवादी ऋषींच्या वचनानुसार परब्रह्म परमात्मा सत्य सनातन भगवान श्री दत्तात्रयांचा याच दिवशी जन्म झाला. स्कंद पुराणात मात्र हा जन्म पौर्णिमेत झाला असे सांगितले आहे. ब्रह्मा विष्णू महेश यांच्या अवतारांपैकी श्री विष्णू हे दत्तात्रय रूपाने अवतीर्ण झाले. या दिवशी उपोषण करावे. विधियुक्त श्री गुरु दत्तात्रयांचे पूजन करावे. मार्गशीर्ष कृष्ण अष्टमीला मध्यान्ही कालभैरव उत्पन्न झाले, असे शिवरहस्य ग्रंथ सांगतो. पौष शुक्ल पौर्णिमा तिथीला शाकंभरी जन्म सांगितला आहे. पौष शुक्ल एकादशीपासून पौर्णिमेपासून अथवा मकर संक्रमण लक्षून दुःख दारिद्र्याच्या नाशार्थ माघस्नान करावे. पौष कृष्ण चतुर्दशीला गजानन जन्म झाला. पौष कृष्ण अमावस्येला लीलाकालीचा जन्मदिवस. या दिवशी रविवार श्रावण व्यतिपात योगही प्राप्त झाला असता अर्धोदय पर्व जाणावे. माघ मास माघ शुक्ल चतुर्थीस ढोंडीराज जन्मदिवस. भाद्रपद शुक्ल चतुर्दशी प्रमाणे उत्सव करावा. पंचमीला सरस्वती जयंती हा वसंतोत्सव आरंभही असल्याने या तिथीला वसंत पंचमी म्हणतात. शुद्ध सप्तमी ही रथ सप्तमी म्हणजे सूर्य जयंती. रथ सप्तमीच्या अरुणोदयाला स्नानाने 7 पातके 7 व्याधी नाश पावतात. अष्टमीला भीष्माष्टमी म्हणून या दिवशी भीष्मासाठी श्राद्धार्पण केले असता पुरुष संततिवान होतात. माघ शुद्ध द्वादशीला तिळाचे महत्त्व आहे. या दिवशी तिल स्नान करावे. विष्णुपूजन तिळाने करावे. नैवेद्य होम दीपदान या सर्वात तिळाचा सहभाग असावा. माघी पौर्णिमेला माघस्नान सप्तमी करताना ब्राह्मण दाम्पत्यास भोजन घालावे. सत्कार करावा. माघ कृष्ण चतुर्दशीला वैद्यनाथ जयंती हीच महाशिवरात्र. या शिवरात्रीला गिरिजापती प्रकटले.
माघ कृष्ण चतुर्दशी अर्धरात्रीयुक्त असेल तर ते शिवरात्री व्रत केल्यास अश्वमेध फल प्राप्त होते, असा नारद संहितेचा निर्णय आहे. या माघ कृष्ण म्हणजे वद्य चतुर्दशीला रविवार व मंगळवार असल्यास हा शिवयोग उत्तमात उत्तम मानला जातो. या दिवशी श्री शंकरास लघुरुद्र व महारुद्र अभिषेकाने अभिषेकावे. या शिवरात्री व्रताहून श्रेष्ठ व्रत नाही. या दिवशी श्री शिवरुद्र भुवनेश्वरास जे पूजत नाहीत ते दुर्धर असे सहस्रावधी जन्म भोगतात. तो जन्म जो उत्तम शिवभक्त उपवास करून शिवपूजा करील, श्री शिव पार्वतीने प्रबोधलेल्या व्रताप्रमाणे आचरण करील, तो सर्व महाभोग भोगतो. शुद्ध प्रज्ञामय होऊन मोक्षाधिकार होतो. सर्व जातीपातींना महाशिवरात्री व्रत करण्याचा सारखाच अधिकार आहे. सकल पातकांचा नाश करणारे हे व्रत आहे. माघ कृष्ण अमावस्येला वेदव्यास ऋषी अवतरले. या दिवशी शततारका नक्षत्र असेल तर श्राद्ध केले असता पितरांना परम तृप्ती लाभते. फाल्गुन मास, फाल्गुन शुद्ध पंचमीला याज्ञवल्क्य जयंती, सप्तमीला कपिलावतार, द्वादशीला वीरभद्रावतार झाला. फाल्गुन शुद्ध पौर्णिमेला हुताशनी देवाचा जन्म तसेच विशिष्टा देवीचा जन्म झाला. हीच होळी पौर्णिमा. फाल्गुन कृष्ण प्रतिपदेला वसंतोत्सव साजरा होतो. या दिवशी तैलाभ्यंग स्नान करावे. कृष्ण चतुर्थीला श्री गणेश जन्म झाला. या संकष्टीपासून 21 वर्ष वा 1 वर्ष, 21 मास व वर्षात 1 वार तरी चतुर्थी करावी. कृष्ण पंचमीला रंगपंचमी हा होलिकोत्सव. फाल्गुन कृष्ण अष्टमीला बंदी देवीचा जन्म झाला. कृष्ण त्रयोदशीला शततारका नक्षत्र असल्यास वरुणी योग होतो. त्यातही शनिवारी शततारका योग असल्यास महावरुणी योग होतो. या दिवशी गंगा स्नान केल्यास, यथाशक्ती धनधान्य वस्त्रादी दान केल्यास हा योग कोटी सूर्यग्रहणांसमान पुण्यकारक ठरतो. फाल्गुन कृष्ण अमावस्या अपराह्न व्यापिणी अमावस्या समजली जाते. पहिल्या वटसावित्री व्रता वाचून अन्य प्रत्येक महिन्याची पौर्णिमा ही प्रतिपदायुक्त असावी. पौर्णिमा निर्णय. प्रत्येक मासाची शिवरात्री तिथी उपवास करायचा असल्यास प्रदोष व्यापिणी घ्यावी. शिवरात्री निर्णय. सूर्यास्तापासून 6 घटिका रात्रीपर्यंत जो समय, ज्याला प्रदोष काल म्हणतात, प्रदोष निर्णय. शुक्ल कृष्ण पक्षामध्ये त्रयोदशीला उपवास करून सायं प्रदोष काळी शिव पूजावे. या प्रदोष शिवव्रताला प्रदोष व्यापिणी त्रयोदशी घ्यावी. अरुणोदय वेद हा वैष्णवामध्ये तर शिवपूजक स्मार्तामध्ये सूर्योदय वेद पाळला जातो. सूर्योदयापूर्वी 4 घटिका 1 घटिका 24 मिनिटे तो अरुणोदय आणि त्यानंतर स्पष्ट सूर्योदय. फार मोठे संकट कोसळले वा परमसौख्याचा प्रसंग घडला, जनन शौच घडो वा मृता शौच, जो एकादशीचे व्रत टाळत नाही तो खरा वैष्णव. सर्व जीवांवर प्रेम करणारा, कुणाचाही चुकूनही द्वेष न करणारा, स्वकीयांच्या आचाराशी निष्ठ राहणारा व ज्याचे संपूर्ण कर्माचरण श्री विष्णूंना समर्पिले आहे तोच वैष्णव म्हणावा. अशान वाचून जे टिळामाळा बिंदू वेशधारी केवळ वैष्णव म्हणविणारे, उच्चवर्णीय असोत वा मोठे माणी विद्वान असोत. आता कपिला षष्ठी आणि गजष्ठाया निर्णय पाहू. भाद्रपद कृष्ण षष्ठीला हस्त नक्षत्री सूर्य असून मंगळवारी रोहिणी नक्षत्र आणि व्यातिपात असेल. असे 6 योग एकत्र येतील. जेव्हा कपिला षष्ठी योग होतो, हा योग दिवसा असल्यास योग्य, रात्री घेणे अयोग्य. कपिला षष्ठी महापर्वणीत यथाशक्ती हवन, दानधर्म केला तर अशा सत्कर्माचे फळ कोटी गुणांनी वाढते. भाद्रपद कृष्ण अमावस्येला रवी, चंद्र हे हस्त नक्षत्रे आले असता गजष्ठाया पर्वणी होते. या पर्वणी वेळी शुद्ध चित्त भावाने श्राद्ध दानादी कृत्ये करावीत. महेश्वरांचे अनेक अवतार आहेत. स्वर्गीय एकादश, रुद्र, 12 आदित्य, 8 वसु, जगदंबेचे अगणित अवतार आहेत. सप्तऋषी, 7 तारे आहेत. वीरभद्र, शंभू, गिरीश, अजैकपाद, अहिर्बुंध्य, पिनाकी, अपराजित, भुवनाधीश्वर, कपाली, स्थाणू आणि भव असे 11 रुद्र अथवा अहिर्बुंध्य, अजैकपाद, विरूपाक्ष, सुरेश्वर, जयंत, बहुरूप, त्र्यंबक, अपराजित, सवित, हर, भीम हे 11 रुद्र होत. अर्यामा, पुष्पा, त्वष्टा, सविता, विवस्वान, भग, धाता, विधाता, मित्र, वरुण,
शुक्र व उरुक्रम असे 12 आदित्य आहेत. आप किंवा विष्णू, अनिलधर, ध्रुव, सोम, अनल, प्रत्युष आणि विभावसु हे स्वर्ग लोकातील अष्टवसु आहेत. प्रत्येक मन्वंतरी देव भिन्न होतात. श्रीमद भागवतात वर्णिलेले अष्टवसु असे द्रोण, प्राण, ध्रुव, दोष, वसु, अग्नी, अर्क आणि विभावसु. जगदंबा, नवदुर्गा, शैलपुत्री, ब्रह्मचारिणी, चंद्रघंटा, कुष्मांडा, स्कंदमाता, कात्यायनी, कालरात्री, महारात्री आणि सिद्धिदा ऐशा नवदुर्गा. चामुंडा, वाराही, ऐंद्री, महेश्वरी, लक्ष्मी, कौमारी, ब्राह्मी देवी, ईश्वरी ऐशा ह्या जगन्माता. श्रीबाला, बगला इत्यादी दशमहाविद्या, नवनाग्रह, नवनाथ आदी ईश्वरांचे असंख्य अवतार आहेत. कश्यप, अत्री, भारद्वाज, विश्वामित्र, गौतम, जमदग्नी व वशिष्ठ हे सप्तर्षी आहेत. तर मरीची, अत्री, अंगिरस, पुलत्स, पुलह, क्रतू, वशिष्ठ हे आकाशातील सप्ततारे आहेत. ते आकाशात स्वतेजाने झळकतात. असो, हा विस्तार खूप झाला. हा कथा भाग येथे समाप्त झाला. पुढील अध्यायी रसभरीत निरूपण पाहूयात. अशा प्रकारे वामनबुवा ब्रह्मनिष्ठ रचित श्रुती स्मृती पूर्णार्थ मथित 5वा जयंताध्याय येथे समाप्त झाला. श्री स्वामी समर्थ.